श्री स्वामी समर्थ। आज सोमवार, मला उपवास असतो। हे माझं ऑफिसला जातानाचं रुटीन। सकाळी उठून अंघोळ झाल्यानंतर आज मी पहिल्यांदा बटाटे उकडायला टाकले, कारण आज बटाट्याची भाजी आणि खिचडीसुद्धा करायची होती। सो खिचडीसाठी सुद्धा उकडलेला बटाटा होईल म्हणून मी पहिले बटाटे उकडायला घातले। मग घेतली कणिक भिजवायला। लग्नाआधी मला पोळ्या करायला अवघड वाटायचं, पण लग्नानंतर काय जादू झाली, लगेचच मला पोळ्या जमायला लागल्या। कारण मी माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने कणिक भिजवायला शिकले। पिठात 2 चमचे तेल आणि चिमूटभर मीठ घालून लागेल तसं पाणी घातलं की कणिक मऊसर भिजवली की पोळ्या मऊ आणि छान फुगतात। कणिक भिजवल्यानंतर मी आधी पोळ्याच करून घेतल्या, मग चहा तयार केला व चहा पिऊन घेतला। कुकर थंड झाल्यानंतर बटाटा चिरून त्याला आलं, मिरची आणि रोजचीच फोडणी देऊन बटाट्याची भाजी तयार करून घेतली। 3 शेगड्या असल्यानंतर खूपच बरं पडतं। सकाळच्या वेळेत किंवा घाईच्या वेळेत 3 बर्नरचा चांगलाच उपयोग होतो। इथे मी बटाट्याची भाजी फोडणीलाच घालत होते। ही बटाट्याची भाजी फोडणी देऊन झाल्यानंतर राहिली होती ती फक्त खिचडी। छान बटाट्याची भाजी इथे तयार झाली आणि त्याच्यानंतर मग लगेचच खिचडी तयार करायला घेतली। मोठ्या कढईत तूप घालून जिरे घातले आणि त्यानंतर चिरलेली मिरची घातली। लगेचच भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि कट केलेला बटाटा घालून खिचडी छान परतली। वाफल्यानंतर त्या खिचडीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि 2 चमचे साखर घातली। मी अशा पद्धतीने खिचडी करते। तुम्ही कशी करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तशीच गरम गरम मी लगेचच डब्यात भरून ठेवली।